होणार आहे। विश्वातील सर्व मंडळीला माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला दिव्य विचार हिंदीमधून सांगणार आहे। इंटरचे लगेच त्वरित मराठीत ट्रांसलेशन करून लगेच सांगणार आहे। इस संसार में जीवित आत्मा को अकेले जाना पड़ेगा। उससे पहले आपने ईश्वर तत्व का अनुभव कर ली तो कितना अच्छा होगा। कुटुंबी अग्निदान कर दे उससे पहले ब्रह्म विद्या का दान पा ले तो कितना अच्छा होगा। कान की सुनने की क्षमता क्षीण हो जाए उससे पहले सुनने की आसक्ति मिट जाए तो कितना अच्छा होगा। नेत्र ज्योति देखने से इनकार करने लगे उससे पहले देखने की आसक्ति मिट जाए तो कितना अच्छा होगा। पैर चलने से जवाब दे लग जाए उससे पहले संसार में भटकने की इच्छा मिट जाए तो कितना अच्छा होगा। विश्वातील सर्व मंडळीला संपूर्णतः मराठीत आता अनुवाद करत आहे, अर्थात ट्रान्सलेशन करून तुम्हाला लगेच सांगत आहे। संपूर्णतः या दिव्य हिंदी विचाराचा स्पष्टीकरण आता तुम्हाला देतो। आपल्याला संसारामध्ये जीवात्मा म्हणून आपण अकेलं अर्थात एकलं राहून भगवंताच्या ईश्वर तत्वाचा अनुभव आपण आत्मपरीक्षण केले तर मला असं वाटतं की आपल्याला साक्षात भगवंत आपल्या हृदयातच सापडेल असं मला खात्री आहे। त्यानंतर पुढील वाक्यात हिंदीत म्हणले आहे की कितना अच्छा होगा अगर अग्निदान कर दे उससे पहले ब्रह्म विद्या का दान पाले तो। अर्थात तुम्ही मरण पावल्यानंतर मरणाच्याच अगोदर तुम्हाला ब्रह्मविद्या म्हणजे काय, अर्थात ब्रह्मविद्याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्ही कळून घेतला तर फार चांगलं होईल असा त्याचा अर्थ आहे। ब्रह्मविद्या म्हणजे काय? ईश्वरी विद्या अर्थात ईश्वर तत्वात विलीन होण्यासाठी ब्रह्मविद्या असते, म्हणून फार चांगले झाले असते। ते अगोदरच पसरवण्यापेक्षा हे आवाज न करू। नमस्कार मंडळी, आज तुम्हाला दिव्य विचार हिंदीतून वाचून दाखवतो आधी आणि त्यानंतर तुम्हाला मराठीत अनुवाद करून लगेच ट्रांसलेशन केल्या जाईल आणि सांगितल्या जाईल लगेचच्या लगेच। इस संसार में जीवित आत्मा को अकेले जाना पड़ेगा उससे पहले आपने ईश्वर तत्व का अनुभव कर ले कितना अच्छा होगा। कुटुंबी अग्निदान कर दे उससे पहले ब्रह्म विद्या का दान पा ले तो कितना अच्छा होगा। कान की सुनने की क्षमता क्षीण हो जाए उससे पहले सुनने की आसक्ति मिट जाए तो कितना अच्छा होगा। नेत्र ज्योति देखने से इनकार कर ले उससे पहले देखने की आसक्ति मिट जाए तो कितना अच्छा होगा। पैर चलने से जवाब देने लग जाए उससे पहले संसार में भटकने की इच्छा मिट जाए तो कितना अच्छा होगा। ईश्वरातील सर्व मंडळीला सविस्तर आता मराठीत अनुवाद तुम्हाला लगेच सांगतो, म्हणजे ट्रान्सलेशन। संसारात जीवितात्म्याला एक ठरवून परमात्मा प्राप्ती केल्या जाते। त्यासाठी ईश्वर तत्वाचा आत्मपरीक्षण आपण स्वतः केले पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला अनुभव होईल। ईश्वर सुद्धा तुमच्या हृदयात दिसेल तुम्हाला। अग्निदान होण्याच्या अगोदर अर्थात तुम्हाला अग्नी देण्याच्या अगोदर तुम्हाला जिवंतपणे ब्रह्मविद्या दान करले, अर्थात ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मतत्व म्हणजे काय याचा अर्थ हा आहे की ईश्वर तत्व हे प्रत्येक माणसात आहे हे त्यातला अर्थ आहे।
म्हणून मरायच्या अगोदरच तुम्हाला यातलं उमगलं असेल असं मला वाटतंय. मग नंतर पस्तावणार नाही कोणी. त्या अगोदरच तुम्ही माहीत करून घ्यावं असं मला वाटतंय. त्यानंतर पुढच्या वाक्यात सांगितले आहे, आसक्ती मिट जाए तो, अर्थात कानानं ऐकणं बंद केलं असेल, कानानं ऐकणं अर्थात सुनणं बंद केलं तर तुमचं चांगलं राहील असं वाटतंय तुम्हाला. परंतु भगवंताने कान हे ऐकण्यासाठीच दिलेले आहे, हे कोणी लक्षात घ्यावे. डोळ्याने पाहणं जर तुम्हाला बंद केलं तर तुम्हाला काहीच सुचणार नाही. म्हणून भगवंताने आपल्याला 2 नेत्र यासाठीच दिलेले आहे, अर्थात 2 डोळे. त्यासाठीच संपूर्ण विश्व पाहण्यासाठीच तुम्हाला नेत्र दिलेले आहे. खालील वाक्याचा अर्थ हा आहे की पायाने चालणं बंद केलं तर तुम्ही काय कराल? असा सरळ त्याचा प्रश्न आहे. भगवंताने असे तयार करताना हे केले की तुमचा मृत्यू येईपर्यंत तुमचे पाय हे कधीही टाकणार नाही आणि काहीच म्हणणार नाही. यासाठी भगवंताने तयार केलेले आहे. म्हणून भगवंताने योग्य पद्धतीने सर्वांना दिलेले आहे. हे मार्मिक उदाहरण आहे, यात कोणी शंका घेऊ नये. ही आध्यात्मिक स्पष्टीकरणाची संदर्भासहित ट्रान्सलेशनची व्याख्या ही भाषांतर संत वाङ्मयातून आलेली आहे. ही याबद्दल कोणीही शंका घेऊ नये अशी सगळ्यांना नम्र विनंती. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान. माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, कमेंट करा. जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला